नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक म्युच्युअल फंड दाखवणार आहे SBI मॅग्नम मिड कॅप डायरेक्ट प्लॅनवर. मी याच्यात दाखवणार आहे की बॉटम कसा पकडायचा, की ही इन्व्हेस्टमेंट डिटेल्स आहे. तुम्ही बघू शकता 5 ऑगस्टला, 17 जानेवारी आणि 31 ऑक्टोबर. 17 जानेवारी ठीक आहे बघा, 5 ऑगस्ट आणि 31 ऑक्टोबरला मी इन्व्हेस्टमेंट केली. आता 5 ऑगस्ट म्हणजे रिसेंट हे बघा. आता 19 जुलैसुद्धा बॉटम आहे, पण मी इन्व्हेस्टमेंट केली नाही, कारण मी कधी केली 5 ऑगस्ट. आणि तिथून बघा तुम्ही बॉटम आला नाही परत. 19 जुलैला जर का मी इन्व्हेस्टमेंट केली असते ना, वरती जाऊन परत मार्केट खाली येणार होतं. ही गोष्ट मला माहिती होती, कारण इथे ना काही क्रायटेरिया मॅच झालेच नाही 19 तारखेला. त्याच्यामुळे मी इन्व्हेस्टमेंट केली आणि हा छोटासा फॉल आहे. तुम्ही बघू शकता छोटा फॉल आहे, याच्यात इन्व्हेस्टमेंट करण्याची काही हे नाही आहे. त्याच्यामुळे मी 5 ऑगस्टला केली आणि तिथून मला माहिती होतं की हा फॉल थोडासा मोठा आहे आणि इथे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी तिथे इन्व्हेस्टमेंट केली. तुम्ही बघू शकता तसं सेम 31 ऑक्टोबरला तुम्ही जर का बघणार हे पहा, 31 ऑक्टोबर एक किती 25चा 26चा बॉटम होता, नंतर परत 21ला थोडं खाली जाऊन मार्केट वरती आला आणि तिथून परत कंटिन्यू वरती. तर हे कसं असतं, कुठे कशी केव्हा इन्व्हेस्टमेंट करायची, याला काहीतरी क्रायटेरिया असतात. याच्याने आपल्याला काय होतं की खूप जास्त प्रॉफिट मिळत असतात. तर अशीच ग्रोथ करावी लागते. तुम्ही मला मेसेज करा, कमेंट करा, मी नक्की तुम्हाला सांगेल की कसे क्रायटेरिया, कोणते क्रायटेरिया असतात जे बघायचे असतात इन्व्हेस्टमेंटच्या आधी. ओके.